श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या रॉयल चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा हा मेष राशीसाठी कसा असणार आहे यावरच या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हा संपूर्ण आठवडा मेष राशीमध्ये कोणता बदल घडून आणणार आहे, जीवनामध्ये कोणती उलथापालथ करणार आहेत, तेच आपण पुढे पाहणार आहोत. मेष राशी 21 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान घडलेले 15 मोठे रहस्य तुमचं पूर्ण जीवनच बदलून टाकणार आहे. हॅलो मित्रांनो, मेष राशीच्या मित्रांनो, तयार व्हा, कारण 21 डिसेंबर सकाळी एक वेगळा दरवाजा आता उघडणार आहे. आतापर्यंत तुमचं नशीब धरून ठेवलेलं होतं, नशिबाचं चक्र आता थांबणार नाही आणि डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात असे सत्य उघडीस येणार आहे की हे पाहून तुमचे पाय थक्क होतील आणि हृदय थोड्या वेळासाठी थांबून जाणार आहे. यावेळी ब्रह्मांडाने तुमच्यासाठी जे ठरवलंय ते तुम्ही ना थांबवू शकणारे ना टाळू शकणारे असं म्हणतात. जेव्हा नशीब वळतं तेव्हा सगळ्यात आधी वातावरण बदलतं, मग परिस्थिती बदलते आणि शेवटी माणसाची संपूर्ण वाटचालही बदलते. मेष राशीच्या लोकांसाठी हा बदल अगदी साध्या सुरू झालाय. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात अचानक निघून गेली होती, ती नातं तुमच्यापासून दूर गेलं होतं, जी संधी हातून गेली होती आणि जी वेदना मनात राहिली होती, ती सगळी आता खरी ओळखीने समोर येणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर 15 रहस्य उलगडीत, 15 राज उघड होतील. हे पाहून तुम्ही स्वतःला विचाराल, हे कसं घडलं, हे केव्हा घडलं आणि माझ्यासोबत कसं शक्य झालं. 21 ते 31 डिसेंबरच्या तुमचं आयुष्य आता एकदम रहस्यमय गोष्टीसारखं पुढे चालणार आहे. जुने रस्ते पुन्हा उघडणार आहेत, घरात दडलेलं सत्य बाहेर येईल, मित्र तुमची खरी ओळख दाखवतील आणि नशीब तुमचं तेच परत देईल. हे तुमचं खरंच मोठं अस्मिताचं चिन्ह आहे. आज हीच ती वेळ आहे. ब्रह्मांड तुम्हाला परत देणार आहे हरवलेला सन्मान, हरवलेली संधी, हरवलेलं नातं आणि हरवलेली ताकद. पण एवढंच नाही तर काही असत्य उघडीस येईल, ज्यामुळे तुमचं जग आधीसारखं राहणार नाही. तर मग चला सुरू करूया रहस्यमय प्रवास. प्रत्येक दिवस एक नवीन रहस्य उलगडेल आणि हे रहस्य तुम्हाला तुमचे ध्येयाकडे अजून जवळ घेऊन जाईल. आधीपेक्षा जास्त ताकदीनं. पण व्हिडिओ सुरू होण्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला एक छानसा लाईक द्या. जो नंबर 1 आहे, कधी हरवला होता तो आता परत येणार आहे. 21 डिसेंबरच्या रात्री जेव्हा वेळ त्याच्या शेवटच्या क्षणात हळूहळू सरकत होती, तेव्हा मेष राशीच्या नशिबात एक मोठा बदल होणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून तुमच्या आत एक रिक्तपणा होता, अशी कमतरता जी तुम्हाला नीट कळतही नव्हती. कधी ती कोणा मनासारखी वाटायची, कधी एखाद्या सुवर्ण संधीची, कधी कधी असं वाटतं जसं एखादी अधुरी आशा मनात दटून बसली आहे. तर कधी तुमच्या तुटलेल्या आत्मविश्वासासारखं, जसं जाणवायचं की जीवनाच्या कुठल्या तरी वळणावर तुम्ही काही खूप मौल्यवान गमावले आणि कितीही प्रयत्न करा ते परत मिळत नाही. पण आता काळ बदललाय. 22 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा पहिली किरण पसरेल, तेव्हाच एक खास ऊर्जा तुमच्या दिशेने येणार आहे. असं वाटेल की ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी मार्ग उघडणार. अचानक संदेश देऊ, कोणाच्या अनोळखी कॉलेजची घंटी वाजू शकते आणि कोणी तुमच्या दारापर्यंत येऊ शकतो. त्या क्षणी तुमचं हृदय जोरात धडधडायला लागेल आणि मन एकदम स्वच्छ होईल. म्हणेल ते जे की कधी माझं होतं ते मी गमावलं होतं. 2. घरामध्ये चाललेल्या सगळ्यात खेळ्या आता उघड होणार आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या घरामध्ये एक बेचैन होती. तुम्हाला वारंवार वाटायचं की सगळं काही नीट चाललंय नाही. कोणाच्या बोलण्याचा काहीतरी वेगळेपणा, कोणाच्या डोळ्यामध्ये लपलेली भीती आणि कोणाच्या वागण्यात अचानक आलेल्या अंतरंगाची दुरी, हे सगळं जाणवत होतं, पण कारण समजत नव्हतं. आता 23 डिसेंबरच्या आसपास एक अशी ताकदवान ऊर्जा सक्रिय होती, जी घराच्या प्रत्येक भिंतीमागच्या लपलेल्या दारांना उघड करून त्या गोष्टी आतापर्यंत फाईलसारख्या बंद दरवाजे हळूहळू उघडू लागणार आहेत. जे लोक तुमच्यापासून काहीतरी लपवत होते स्वतःपासून समोर येऊ लागतील. कुटुंबातले गैरसमज दूर होणार आहेत. कोणी तुमचं नाव घेऊन बनलेली खोटी गोष्ट किंवा कोणी मनामध्ये तुमच्यासाठी तयार केलेली चुकीची प्रतिमा सगळे समोर येईल. हा काळ थोडा थक्क देणारा असू शकतो. काही सत्य ऐकून आश्चर्याचंही वाटेल आणि काही नात्यांची खरी ओळख कळून मग जडही होईल. पण लक्षात ठेवा, ही वेळ साफसफाईची आहे. घरातील हवा फक्त तेव्हा स्वच्छ आणि हलकी होते जेव्हा आतली धूळ माती बाहेर निघून जाते. काळात तुम्हाला कळेल कोण खरं तुमच्या पाठीशी उभा आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे, कोण तुमच्या मागे ओढत आहे, कोण तुमच्या विरोधात गुप्त पसरवत आहे आणि कोण खरंच मनापासून तुमच्या भल्याचा विचार करत आहे, कोणताही स्पर्धा न बाळगता पूर्ण प्रामाणिकपणाने. आता 3 म्हणजे दोस्तीचा मुखवटा आता उतरायला तयार आहे. 24 आणि 25 डिसेंबरचा काळ येतोय. दोस्तीची खरी कसोटी होणार आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक आहे ते तुमच्यासोबत हसतायत, गप्पा मारतायत. मनामध्ये काय चाललंय ते फक्त ब्रह्मांडालाच माहीत आहे.
आता हे खरं रूप तुमच्यासमोर येणार आहे. या दिवसात तुम्हाला 2 प्रकारचे लोक दिसतील. पहिलं जे मनापासून तुम्हाला सोबत उभे राहतील आणि दुसरे म्हणजे ते तुमचे भाग्य मनामध्ये उगवतील. अगदी जवळच काही मित्र असतात जे काही बोलत नाहीत तरी तुमचा आधार होतात, कठीण वेळेमध्ये पुढे येऊन मदत करतात, तुमच्या आनंदात मनापासून खुश होतात. तेव्हाच उमगतं की हेच लोक तुमच्या आयुष्याची खरी ताकद आहेत. पण त्याचवेळी काही चेहरे असंही दिसतात जे मन थरथरून टाकतात. तुम्हाला समजतं की काही लोक तुमच्या यशाने खुश नव्हते, काही तुमची प्रगती थांबू शकत नव्हते, तर काही तुमची गोष्ट बाहेर येऊन चुकीच्या पद्धतीने दाखवत होते. खरी गोष्ट कडवी असू शकते, पण ती गरजेची आहे, कारण ब्रह्मांड असं इच्छितोय. नवीन वर्ष सुरू होण्याआधी चुकीच्या लोकांच्या तणावापासून बाहेर पडा आणि फक्त खरं नातं जपून पुढे चला. ठाम राहा, धाडशी राहा आणि मन पूर्णपणे संकेत देऊ लागतील की पैशांच्या संबंधित अडचणी हळूहळू दूर होत आहेत. कुणीतरी अचानक फोन करू शकतं, कुठल्या जुन्या मेसेजला उत्तर मिळू शकतं आणि किंवा एखाद्या चांगला आश्वासन अचानक पूर्ण होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस मोठा दिलासा देणारा आहे, कारण ब्रह्मांड आता तो पैसा तुमच्याकडे परत खेचतोय. सध्या तुमच्या आयुष्यात अत्यंत गरजेची होती. काही लोकांसाठी परतफेड फक्त पैशापुरती मर्यादित राहणार नाही. या सन्मानांची परतफेड असेल, हा भरोसाचा विजय असेल आणि ही तुमची मेहनतीची खरी फळ मोठी ठरेल, जी आता जरी उशिरा तरी पूर्ण मिळेल. आता 5वी गोष्ट, जुन्या नात्यांना लपलेल्या गोष्टी आता उघडणार आहेत. 27 डिसेंबर मेष राशीच्या मनाचा बंद दरवाजावर एक हलकी पण खोल डोकेदुखी घेऊन येणार आहे. कुठल्या नात्यात तुम्ही खूप सहन केलं आहे, असहनते वेदना, सुटणारे प्रश्न, अपूर्ण उत्तरे आणि अचानक निर्माण झालेली अंतर. मनात खूप प्रश्न फिरत होते. अखेर असं का झालं, तो माणूस दूर का गेला, कदाचित चूक माझीच होती. 27 डिसेंबरला ही ऊर्जा तुमच्या मनाच्या सगळ्या परतांना हळूहळू उघडून देणार आहे. ती गोष्ट बराच काळ लपलेल्या होत्या, त्या आता समोर येऊ लागणार आहे. तुम्हाला समजू शकेल खरी खरी गोष्ट काय होती. कोणीतरी काय म्हटलं होतं, कोणी कोणत्या कारणासाठी म्हटलं होतं, एखाद्या जुन्या प्रेमाचा किंवा गेल्या नात्याचा एक प्रसंग त्या स्पष्ट होऊ लागेल. कधी कधी खरं थोडं वेदनादायक असतं, पण तेच खरं तुला मोकळं करतं. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ जुन्या नात्याचा परत येण्याचा संकेत देखील देतो. पण आता फरक स्पष्ट आहे. तू आधीसारखा राहिला नाहीस. तू जास्त समजूतदार झालाय, जास्त समजून झालाय आणि स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकलाय. तू रहस्य तुला तुझं भावनिक संतुलन परत मिळवून देईल, मनाला पुन्हा हलकं करणं शिकवतं, पूर्ण स्पष्टता आणि आत्मसन्मानही. 6. घरात आनंदाच्या गोंगाटाला आता वेग लागणार आहे. 28 डिसेंबरचा काळ मेषराशीच्या घरात आणि कुटुंबामध्ये नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. बराच काळ घरात तणावाचं वातावरण होतं. कधी तणाव, कधी गैरसमजुती, कधी न बोलता निर्माण झालेली वेगळी अंतर. एखाद्या गोष्टीवर मनमुठाव चालू होता, कोणाच्या मनामध्ये तक्रारी जमा झाल्या होत्या, त्यामुळे घरचं वातावरण भारी आणि थकवणारं वाटत होतं. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. हा दिवस येताच घरात एक सुखदायी उभारदारपणा जाणवू लागला. कुठल्या तरी शुभ बातमीचं आगमन होऊ शकतं. नातेसंबंधांची निगडीत काही छान बातमी येऊ शकते, समोर येऊ शकते. कुठल्या नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. एखादा दीर्घकालीन थांबलेल्या निर्णयाचं समाधान मिळू शकतं किंवा घरात एखादा छोटासा आनंदाचा सण साजरा होऊ शकतो. घरात प्रेम आणि समजूतदारपणा वाढू शकतो. जे लोक एकमेकांपासून दूर होते ते आपोआप जवळ येऊ लागतात. कधी कधी फक्त योग्य वेळच तुटलेली नाते पुन्हा जोडायला पुरेशी असते आणि तीच वेळ आता आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खरी किंमत कळेल, भावनिक ताकद देखील जाणवेल, जी तुम्हाला आतून मजबूत करेल आणि घरामध्ये हसू पुन्हा परत येईल. बोलणं वाढेल आणि वातावरण आधीपेक्षा खूपच हलकं सकारात्मक वाटेल. हे रहस्य तुला आठवण करून देऊ शकतो, आपल्या लोकांपेक्षा काही मोठं नसतं आणि आता तीच वेळ आहे जेव्हा त्यांना पुन्हा मनापासून जवळ आणायचं आहे, पूर्ण जपून आणि खऱ्या भावना घेऊन. 7. गमावलेला आत्मविश्वास आणि अंतर्गत ताकद आता परत येणार आहे. 29 डिसेंबरला मेष राशीवाल्यांच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये नवी ऊर्जा आणि आग भरते. काही काळापासून तुझा आत्मविश्वास कमी होत होता. तू स्वतःवर प्रश्न विचारू लागला, मी बरोबर करत आहे का, मला होईल का, माझी दिशा बरोबर आहे का. पण हा दिवस तुला तुझी खरी ओळख किंवा ताकद आठवून देणार आहे. मेष राशीचा स्वभाव युद्धातल्या युद्धासारखा असतो, लढणारा, जिंकणारा आणि कधीही मागे न हटणारा. 29 डिसेंबर सकाळी तू नव्या ऊर्जेने उठशील. असं वाटेल जसं आतलं कुठलं तरी झोपलेला जज्बा आतून पूर्णपणे जागलेला आहे. अचानक तुझ्या निर्णयाबद्दल स्पष्टता आणि ताकद जाणवेल. डोळ्यामध्ये नवा आत्मविश्वास चमकून येईल, चेहऱ्यावर नवी ऊर्जा आणि तेज दिसेल, पावलामध्ये मजबूती आणि आत्मविश्वास परत येईल. हा काळ तुझ्या करिअरचं, काम, नात्यावर आणि भविष्यात खोल परिणाम करेल. तुझ्या जी हिंमत परत येईल. जीवनामध्ये खूप दिवसांपासून हरवलेलं काहीतरी परत मिळतंय. हे रहस्य तुला तुझी खरी ताकद आणि आत्मविश्वास परत देणार आहे.
त्यामुळे तू कोणत्याही आव्हानाला पूर्ण ताकद आणि धैर्याने सामोरे जाऊ शकतोस. 8 नंबर म्हणजेच नवीन भेट, नवीन नाती, नवीन आकर्षण. 30 डिसेंबर रोजी मेष राशीसाठी हा दिवस खास ठरू शकतो. या वेळेला एखाद्या नवीन ओळखीची, नवीन नात्यांची किंवा एखाद्या खोल आणि जिवंत आकर्षणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कदाचित एखाद्या नवऱ्या व्यक्तीशी तुझी गप्पा सुरू असतील आणि ऑनलाईन कोणत्यातरी कार्यक्रमात एखाद्या जुन्या संपर्कातून ही भेट साधारण नसणार आहे. ही तुझ्या आयुष्यात एक नवीन आणि रोमांचक टप्पा ठरू शकतो. तुम्हाला असं वाटेल की ब्रह्मांड तुमच्या हृदयात पुन्हा धडधड भरत आहे. बऱ्याच काळानंतर तुम्ही कोणाच्या तरी तगद आकर्षण अनुभवाल आहे. हे नातं फक्त आकर्षणापुरतं मर्यादित न राहता एक मजबूत आणि भावनिक जोडणीची सुरुवात झालेली आहे. काही मेष राशीच्या लोकांसाठी हे नाते भविष्यात खूप महत्त्वाचं ठरू शकणार. लग्न किंवा दीर्घकालीन संबंधही होऊ शकतो. हा काळ तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणू शकतो. तुमच्या अंतर्मनातील प्रेम जे तुम्ही बराच काळ अनुभवलेलं नव्हतं ते पुन्हा जिवंत होईल, पण पुन्हा जागतोय. या रहस्यानं तुला आठवण करून दिली की नवीन संधी आणि नवीन नाते कधी कधी आपल्या आयुष्यात जादूसारखे येतात, पण तुझं मन पुन्हा एकदम जिवंत करतात. 9. आता कोणतीही मोठी अडचण पूर्णपणे संपणार आहे. 30 डिसेंबरच्या संध्याकाळी मेष राशीला मोठा आराम आणि स्पष्ट मार्ग मिळणार आहे. बराच काळ काही काम अडकलेलं होतं. कुठल्या ना कुठल्या कारणानं ते पुढे जात नव्हतं. दरवेळेस काही ना काही अडथळे येत होते, पण आता तो अडथळा मोडणार आहे. तुला अचानक एक मार्ग दिसेल, इतका स्पष्ट आणि सोपा, जसं काही अदृश्य शक्ती तुझ्यासाठी दरवाजे उघडत आहे. आणि असं वाटतंय की हे कामं, नोकरी असो, व्यवसाय, कोर्ट, कसं कुटुंबातील निर्णय किंवा कोणताही वैयक्तिक लक्ष असो, पण त्याचा शेवट झाला की तुमच्या खांद्यावरचा मोठं ओझं कमी होईल. तुम्हाला असं वाटेल, अरे हे तर शक्य होतं, पण योग्य वेळेची गरज होती. ब्रह्मांड आता तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुमचे पायरे आपोआप बरोबर दिशेने चालू लागणार आहे. जी गोष्ट तुम्हाला अडवत होती ती आता पूर्णपणे दूर झाली असणार आहे. ही वेळ तुमच्या आयुष्यातील नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. तुम्ही आतून ऊर्जावान किंवा आत्मविश्वासी ठराल. हे रहस्य तुम्हाला आठवण करून देते, खरंच जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा सगळे अडथळे आपोआप मिटतात. 10. कोणत्या तरी मोठ्या आणि लपलेल्या सत्याचा पर्दाफाश होणार आहे. 31 डिसेंबरच्या सकाळी तुमच्या आयुष्यात असं काहीतरी सत्य येणार आहे ज्याला जाणून तुम्ही अनेक घटना आणि परिस्थितींना नव्या दृष्टीने पाहू शकता. हे सत्य कोणत्या तरी नात्याशी, मैत्रीशी, कामाशी, कुटुंबाशी किंवा जुन्या कुठल्या तरी रहस्याशी संबंधित असू शकतं. काही गोष्टी ज्या बऱ्याच काळ तुमच्या मनामध्ये त्रास देत होत्या, आता त्या खरी कारण समोर येणार आहे. तुम्हाला समजून येईल काय झालं होतं, काय झालं होतं, कसं झालं होतं, खऱ्या अर्थाने कोणाचा चेहरा कसा होता. ते सत्य थोडं कडवट असू शकतं. कदाचित तुम्हाला अपेक्षितही नव्हतं की असं काही सत्य समोर येईल. असं काही समोर येणार आहे, पण ही खरी गोष्ट तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे. सत्य उघड होणं कधीही तुम्हाला कमकुवत करत नाही, उलटं ते तुम्हाला मजबूतच बनवतं. ते तुम्हाला चुकलेल्या लोकांपासून दूर ठेवतं आणि योग्य मार्गही दाखवतं. 31 डिसेंबरच्या या रहस्याने स्पष्ट सांगितले की सत्य कायम अंतर्मनातून उजळून येतं आणि तेच तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि नवीन स्थिरता घेऊन येतं. 11. कधीतरी माफी मागणं किंवा कबुली देणं याचं प्रतीक, आणि ते लवकरच समोर येणार आहे. 31 डिसेंबरच्या सुमारास मेष राशीच्या जीवनात एक खूप महत्त्वाची भावनिक घटना घडते. तो वेळ असतो जेव्हा कुणीतरी, ज्याने कधी कोणीतरी तुम्हाला दुःख दिलं असेल, तुम्हाला चुकीच्या प्रकारे समजलं असेल किंवा तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या असतील, आता ते समोर येऊन आपली चूक मान्य करतोय. ही माफी एखाद्या मित्राकडून, प्रेमीकडून, नातेवाईकाकडून किंवा कुटुंबातील कोणाकडूनही असू शकते. अनेक वर्षाच्या ज्या गोष्टींना तुमचं मन भारी केलं होतं त्यावर आता प्रकाश पडतोय. कधी कधी फक्त कुणीतरी सॉरी म्हणणं मनाचा एक मोठा ओझा हलका करून टाकते. हाच तो वेळ आहे. ही माफी फक्त तुम्हाला आराम देत नाही, तर तुम्हाला असंही जाणवून देते की जगामध्ये सगळे लोक वाईट नसतात. लोक बदलू शकतात, भावना बदलू शकतात आणि परिस्थिती देखील. हळूहळू तुमच्या मनाचं गाठं सैल होऊ शकतं. मन हलकं होतं आणि नात्यांमधली धुंद हळूहळू कमी होऊ लागते. या ऊर्जेचा एक खास म्हणजेच फक्त इतरांची माफी मागणं नाही, तर स्वतःच्या मनाचाही इलाज आहे. तुम्ही स्वतःची अनेक जुने राग, रूढ आणि भावना सोडायचे असं ठरवता, पण प्रक्रियेमध्ये तुम्हाला अंतर्मनामध्ये शांतता आणि समतोल जाणवतो आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होता. 12चं रहस्य सांगते की मेष राशी आता नवीन वर्ष कोणतंही ओझं न ठेवता सुरू करणार आहे. जसं डिसेंबरच्या शेवटच्या दिवसातला काळ संपला, तसंच तुम्हाला असं वाटतं हे की वेळ फक्त जात नाहीये, तर तुम्हाला अंतर्मनातून बदलून टाकते असं होईल. या 10 दिवसात जे सत्य समोर आलंय, ते रहस्य उलगडलं, जे नाते स्पष्ट झालं, त्याने तुमच्या
वाटेची धूळ झाडली आणि ब्रह्मांड तुम्हाला नव्या वर्षाचा उजळ आणि नव्या सकाळीकडे घेऊन जायचं. तुम्ही वेदना पाहिल्या, अंतर पाहिलं, जाणवलं आणि अनेक ठिकाणी हरवलेले सापडलेलं. या हरवलेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमची लपलेली ताकद मिळाली. आता तुमच्या मनाचा जो ओझा होता तो हळूहळू हलका होत चाललाय. घर, कुटुंब, नाते, करिअर सगळीकडे नवीन वारा वाहू लागलाय. नवीन आशा, नवीन विश्वास आणि नवीन संधी उठायला लागली. सगळं झालं काही तुला मिळतंय तेच, जे कधी तुझ्या मनामध्ये दडलेली आशा होती, खरीखुरी माणुसकी, गरजेचा पैसा, यश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक कधी दूर गेले होते ते आता खंबीरपणे आणि प्रामाणिकपणे परत येत आहेत. नशीबही आता आपला मार्ग केलाय. नशीब नवीन दिशेने वळतंय. हा काळ तुझ्यासाठी सुरुवात आहे. पूर्ण विश्वास, ताकद आणि समतोल घेऊन. नंबर 13 मेष राशी. तू तुटलेल्या जगावर नव्हे तर तुझ्या मजबूत भागानं उभा राहा. तू थांबलेला नाहीस, थांबणारही नाही. या 10 दिवस पुन्हा उभा राहीस, आधीपेक्षा अधिक जोरात, ते जास्त चमकदार आणि खूप जास्त जागरूक. येणारं वर्ष तुझ्यासाठी फक्त एक नवीन वर्षचं कॅलेंडर नाही आहे, तर नवीन संधी, नवीन विजय, नवीन नाती आणि नवीन सुरुवातीचं दार आहे. ब्रह्मांड तुमचं नाव घेऊन बोलवत आहे आणि आता तुम्हीही तुमच्या प्रकाशासोबत पुढे जाण्यास पूर्णपणे तयार होतात. लक्षात ठेवा, तुम्हाला थांबवू शकणारी कोणतीही ताकद नाही. आता तुम्हाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणतंही नशीब नाही. नवीन वर्ष तुमच्या स्वागतासाठी उभा आहे. खुल्या आकाशाखाली भरपूर आशीर्वाद आणि अनंत शक्यता घेऊन आता मेष राशीची उडान होऊ शकते. धैर्य, आत्मविश्वास आणि स्वतःच्या तुमच्या अनंत क्षमतेमुळे तुम्ही कोणताही उद्देश सहज गाठू शकता. या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, हायफाय करणं अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ